नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी महामंडळाने एक नवीन नियम आणला आहे। नियम असा आहे की एसटीने मोफत प्रवास करताय का तर सावधान, हे कार्ड ठेवावे लागेल तुम्हाला आता सोबत, अन्यथा तुम्हाला मोफत प्रवास मिळणार नाही। काय असणार मित्रांनो, चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, आज आपण एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। प्रवास करताना शासनाने नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता प्रवास करताना या गोष्टी जवळ ठेवाव्या लागणार आहेत, तरच प्रवास करता येणार आहे। आता एसटी महामंडळाने एक नवीन परिपत्रक काढले आहे। त्या परिपत्रकामध्ये काय नमूद केलेले आहे ते आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, 31/10/2023 चे हे परिपत्रक आहे। हे संपूर्ण डिपोला तातडीने पाठवण्यात आलेले आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीकरता ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्राबाबत ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असतात। तसेच 65 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत तर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देण्यात आलेला आहे। परंतु 65 वर्ष ते 75 वर्षामध्ये जे नागरिक प्रवास करतात त्यांना येत आहे, त्यांच्यासाठी ही एक बातमी आलेली आहे। ती बातमी अशी आहे की ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं नाही स्मार्ट कार्डसाठी, त्यांनी लवकरात लवकर एसटी डेपोला भेट देऊन स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे। जेणेकरून तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळाल्यास तुम्हाला सवलतीमध्ये मोफत प्रवासामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल, जेणेकरून तुम्हाला तिकीट दरामध्ये सूट मिळेल। त्यासाठी तुम्ही हे स्मार्ट कार्ड काढून घेणे अनिवार्य आहे। महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय पणन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत अद्ययावत करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय पणन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये 50% प्रवास देण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णय 25/8/2022 तारखेला अन्वये सर्व विभागीय कार्यालयास परिपत्रक सूचना निर्मिती करण्यात आलेली होती। सदर परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीकरता आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र राज्य शासनाने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, राष्ट्रीय महामंडळाद्वारे देण्यात येणारे स्मार्ट कार्ड व आधार कार्ड ही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात नमूद केले आहे। परंतु वाहकाद्वारे वरील नमूद ओळखपत्रे ज्येष्ठ नागरिक प्रवास करतेवेळी असल्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहे। तरी आपणास पुनश्च याद्वारे कळविण्यात येत आहे की संदर्भीय पत्रात नमूद ओळखपत्राच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत अद्ययावत करण्याबाबत सूचनाद्वारे आगार महाव्यवस्थापक यास देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, यावर ज्येष्ठ नागरिक तक्रारी उद्भवणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे।